नमस्ते मुलांनो, आपल्या मराठी तासिकेमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा आपला घटक आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ही एक कविता आहे आणि या कवितेचं शीर्षक म्हणजेच गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या हा एक खेळ आहे. तो आपण आता पाहणार आहोत. सर्वात आधी आपण शीर्षक पाहूया. कविता क्रमांक 5 गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता आपण जाऊया चित्राकडे. पहा, 2 मुले काहीतरी गोळा करत आहेत. One girl and boys collecting something from the ground. एक मुलगी हात बाजूला करून खेळत आहे. Can you see that girl in orange color frock? Yes. ती जे करत आहे त्यालाच म्हणतात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. Here on the stairs of the house त्यांची आई उभी आहे. Can you see that? Yes. Good. आता त्यांची आई त्यांना घरामध्ये बोलावणार आहे. Why? Why their mother is going to call them inside? Yes. कारण ह्या गारा ज्या आहेत त्या थंड आहेत आणि ह्यामुळे काय होणार? हो, ते आजारी पडतील. Children will fall sick. That's why their mummy is going to call them inside. Let us begin. कविता क्रमांक 5 गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ऐका व म्हणा. टपटप टपटप पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. पकडूनी धरता वितळूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊनी स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता आपण या कवितेचा शब्दाशी अर्थ पाहूया. ऐका व म्हणा. लिसन अँड से. टपटप टपटप पडती गारा. गारा ज्या आहेत म्हणजेच बर्फाचे तुकडे जे आहेत ते वरून पडत आहेत आणि ते पडताना त्याचा आवाज कसा होत आहे? टपटप टपटप. आता हे सर्व मुलं जे आहेत ते हे गोळा करणार आहेत म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे की पटपट पटपट म्हणजे लवकर लवकर आपण ते वेचूया म्हणजे गोळा करूया. पकडूनी धरता वितळूनी गेल्या. जशा हातात त्यांनी गारा गोळा केल्या त्या काय झाल्या? वितळून गेल्या, मेल्ट झाल्या. का? तो आईस आहे ना, बर्फ आहे. बर्फ जेव्हा आपण फ्रीजमधून बाहेर काढतो तो मेल्ट होतो ना. येस, तशाच ह्या गारा पण वितळून गेल्या. वितळून गेल्या म्हणजे मेल्ट झाल्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या काय आहे? हा एक खेळ आहे. पुढे पाहूया. गडगड गडगड मेघ गरजती. मेघ म्हणजे काय? ढग. ढग म्हणजे क्लाउड्स. क्लाउड्सचा आवाज येतो ना, पावसाच्या दिवसात तुम्ही ऐकला असेल. आणखी काहीतरी होतं पावसाच्या दिवसात. काय होतं? चमचम चमचम विजा चमकती. वीज चमकते ना, फ्लॅशेस ऑफ लाइटनिंग होते ना,
पाहिलं आहे का तुम्ही? व्हेरी गुड. बाहेर जायचं नाही हा पाण्यासाठी. थुई 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 मोर नाचती. पावसाळ्यात इन रेनी सीझन कोण नाचतं? हो, पिकॉक, मोर नाचतो. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. काय आहे हा? लक्षात आहे ना? हा एक खेळ आहे. थडथड थडथड थंडी वाजते. थंडी वाजायला लागली की आपण कसं थडथडायला लागतो ना, कापायला लागतो ना. तसंच ह्यांना पण आता थंडी लागायला लागली आहे. का? कारण तिथे फक्त पाऊस पडत नाही आहे, तर स्लरी, गारा पण पडत आहेत. म्हणून हाक आईची ऐकू येते. आता त्यांना कोणी बोलवलं आहे? त्यांच्या मम्मीने त्यांना घरात बोलवलं आहे. घरात जाऊनी स्वच्छ होऊया. आता ते बाहेर खेळत होते, अर्धे भिजले पण आहेत. मग आता ते काय करणार? घरामध्ये जाऊन जेव्हा पण आपण बाहेरून येतो, आपण घरात जाऊन आधी हातपाय स्वच्छ धुवायचे, त्यानंतर जेवणाला लागायचं. त्याआधीच त्याच हातपायांनी जेवायचं का? नाही. तसंच घरात घुसायचं का? नाही. स्वच्छ बाहेरच पाय पुसायचे आधी, मग घरी जाऊन हातपाय धुवायचे, तोंड धुवायचं साबणाने स्वच्छ, आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात करायची. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. कळला आहे का हा खेळ? मज्जा येते ना? आपण पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण पण त्याच्यामध्ये अशा गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करत असतो. करतो ना आपण? का करतो? आपल्याला आवडते म्हणून आपण करतो. आता तुम्ही माझ्या मागे काही शब्द बोलायचे आहेत. बोलणार का? माझ्या मागे बोलायचं. टप 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 पडती गारा. पटपट पटपट वेचू साऱ्या. पकडूनी धरता वितळूनी गेल्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती. चमचम चमचम विजा चमकती. थुई 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 मोर नाचती. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते. हाक आईची ऐकू येते. घरात जाऊनी स्वच्छ होऊया. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता मुलांनो, मी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे. ह्याचे प्रश्न उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. तुम्ही ती लिहायची आहेत. कुठे लिहिणार? वहीत लिहायची. आणि फक्त लिहायची का? नाही, वाचायची पण. वाचणार ना तुम्ही? आता आपण काही प्रश्न उत्तरं पाहूया. मी तुम्हाला प्रत्येक ओळीमधून काही ना काही विचारणार. तुम्ही मला उत्तर देणार का? ओके. आता पहिल्या ओळीतील प्रश्न विचारते. टप 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 काय पडत आहे? काय पडत आहे? गारा. शेवटचा शब्द. काय पडत आहे? गारा. सेकंड, मुले काय वेचणार आहेत? बघा, सेकंड लाईनमध्ये आहे पटपट पटपट वेचू साऱ्या. काय वेचणार आहेत ते? गारा. काय वेचणार आहेत? गारा. मुलांच्या हातातून काय वितळत आहे? अगदी बरोबर, गारा. त्यांनी गारा हातात पकडून ठेवल्या आहेत आणि त्या वितळत आहेत.
या कवितेमध्ये कोणता खेळ दिलेला आहे? अगदी बरोबर, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. पुढे, गडगड गडगड कोण गरजत आहे? मेघ गरजत आहे. आता आपण सेकंड पॅरेग्राफमध्ये आहोत. लक्ष आहे का तुमचं? पुढे, विजा कशा चमकत आहेत? चमचम चमचम. थुई थुई कोण नाचत आहे? मोर नाचत आहे. आणि कोणता खेळ आहे? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थंडी कशी वाजत आहे? थडथड थडथड. कोणाची हाक मुलांना ऐकू येते? आईची हाक. मुलं घरात जाऊन काय करणार आहेत? स्वच्छ होणार आहेत. आणि कोणता खेळ दिलेला आहे? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. वाचणार ना तुम्ही? थँक यू.